शेतकरी बांधवांनो, 15 ऑगस्टचा दिवस यावर्षी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी आनंदाचा ठरणार आहे, कारण तुमच्या बँक खात्यामध्ये थेट 20,000 रुपयाची मोठी रक्कम जमा केली जाणार आहे. महागाईचा भडका वाढलेला पाहून, खतं आणि बियाण्यांच्या वाढलेल्या किमती जाणून घेऊन, तसेच अनियमित पावसामुळे चिंतेत असलेल्या बळीराजाला मोठा दिलासा देण्यासाठी शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये सरसकट एकाच वेळी रक्कम सोडण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. सरकारने अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने महाराष्ट्रातील 15 जिल्ह्यांची निवड केली आहे आणि 3 मुख्य गटामध्ये यांची विभागणी केली असून त्यानुसार डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून निधी वितरित केला जाणार आहे. 2026 आणि 27च्या बजेटमध्ये यासाठी खास तरतूद देखील करण्यात आली आहे. केंद्र सरकार आणि राज्य सरकारने मिळून एक प्लॅन तयार केला आहे आणि त्यानुसार पावसाची अनिश्चितता लक्षात घेऊन त्याच प्रकारे जिल्ह्यामधील पिकांच्या प्रकाराची तपासणी करून सरकारने 15 जिल्ह्यांमध्ये 15 ऑगस्टच्या दिवशी 20,000 रुपये सोडण्याचा निर्णय घेतला. शेतकरी बांधवांनो, जर तुमच्याकडे पिवळं व केसरी रेशन कार्ड असेल आणि तुमचं आधार कार्ड अपडेट असेल तर तुमच्यासाठी आणखीन एका नवीन सरकारी योजनेची घोषणा आता नरेंद्र मोदी साहेबांनी केली आहे. शेतकरी बांधवांनो, एका बाजूला आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडींमुळे खते आणि बियाण्यांच्या किमती वाढल्या आहेत, तर दुसऱ्या बाजूला शेतकरी आर्थिक संकटामध्ये सापडला आहे. अशातच केंद्र सरकार आणि राज्य सरकारने मिळून महाराष्ट्रात बळीराजासाठी एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी आणि देवेंद्र फडणवीस साहेबांनी 20,000 रुपयाची आर्थिक मदत जमा करण्याच्या निर्णयावरती शिक्कामोर्तब केला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील युद्धाची परिस्थिती आणि महागाईचा थेट परिणाम आपल्या देशातील शेतीवरती होत आहे. रासायनिक खते आणि बियाणांचा खर्च वाढलेला आहे आणि हीच परिस्थिती डोळ्यासमोर ठेवून राज्य सरकारने कर्जाच्या ओझाखाली दबलेल्या आणि पिकांचं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी तातडीची मदत पोहोचवण्याचा निर्णय घेतलाय. याच पार्श्वभूमीवरती मंत्रालयामध्ये कृषी विभागाची उच्चस्तरीय बैठक पार पडली, ज्यामध्ये 20,000 रुपयाच्या मदतीचा आकडा निश्चित करण्यात आला आहे. फक्त राज्य सरकारच नाही तर केंद्र सरकारने देखील यामध्ये मोठी भूमिका बजावली आहे. भारतभरातील शेतकऱ्यांना महागाईचा फटका बसू नये आणि आगामी हंगामासाठी शेतकऱ्यांना योग्य आर्थिक नियोजन करता यावं, यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी दिल्लीतून या योजनेसाठी विशेष निधी मंजूर केला. केंद्र सरकारचा निधी आणि राज्य सरकारचा वाटा एकत्र करून हा महानिधी तयार करण्यात आला आहे. देवेंद्र फडणवीस साहेबांनी महाराष्ट्रातील कृषी विभागाकडून या संपूर्ण प्रक्रियेचा आढावा घेत या निर्णयावरती शिक्कामोर्तब केलाय. पण शेतकरी बांधवांनो, हे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होत असताना हे पैसे सरसकट सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार नाहीत, तर यासाठी सरकार काही विशेष तरतुदी आणि पात्रता देखील निश्चित करत आहे. तसेच या संपूर्ण प्रक्रियेमध्ये कोणत्याही प्रकारचा गैरव्यवहार होऊ नये म्हणून सरकार डीबीटीच्या माध्यमातून हा निधी ट्रान्सफर करत आहे. IT विभागाकडून आलेला डेटा आणि NPCI मॅपिंगच्या आधारे बँकेच्या सर्व्हरवरून पैसे सोडण्यास सुरुवात होणार आहे. शेतकरी बांधवांनो, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सरसकट 2 लाख रुपयाच्या कर्जमाफीची देखील चर्चा सुरू आहे. तर दुसरीकडे ही मोठी रक्कम खात्यात जमा होण्यासाठी अजून काही तांत्रिक प्रक्रिया आणि समितीचा अहवाल बाकी आहे. आता एवढी मोठी प्रतीक्षा शेतकऱ्यांना करावी लागत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना 2 लाख रुपयापर्यंतची कर्जमाफी ही मिळणार आहे. पण रक्कम अचूक आणि पात्र शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी सरकारला उच्चस्तरीय समितीला कागदपत्रांची तपासणी करून घ्यावी लागेल आणि ही सर्व प्रक्रिया करण्यासाठी सरकारला थोडा वेळ हवा आहे. पण बळीराजाला आर्थिक मदत देणं देखील तितकंच गरजेचं आहे. म्हणून कर्जमाफीची अंतिम प्रक्रिया होईपर्यंत शेतकऱ्याच्या बँक खात्यामध्ये तातडीने आर्थिक मदत पोहोचवली पाहिजे. यासाठी सरकार ही 20,000 रुपयाची मदत जाहीर करत आहे. यामध्ये सर्वात महत्त्वाची बातमी ही आहे की ज्या शेतकऱ्यांची नावं आधीच नमो शेतकरी योजना आणि पीक विम्याच्या यादीमध्ये समाविष्ट आहेत, त्यांना या नव्या विशेष तरतुदीचा दुहेरी फायदा मिळणार आहे. कृषी विभागाच्या ताज्या बैठकीनुसार ज्या कर्जमाफीसाठी तुम्ही प्रतीक्षा करत होता अशा सर्व शेतकऱ्यांना डीबीटीद्वारे निधी ट्रान्सफर केला जाणार आहे आणि सरकारची ही नवीन नियमावली शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा ठरणार आहे. कारण यासाठी सरकारने गेल्या 5 वर्षातील पिकांचे आकडे, दुष्काळग्रस्त पट्टा आणि शेतकऱ्यांचा जमिनीचा प्रकार तपासून घेतलाय. ज्या भागांमध्ये निसर्गाचा सर्वात मोठा कोप झाला होता, ज्यांना यामध्ये सर्वात मोठ्या संकटाला सामोरं जावं लागलं होतं, अशा सर्व शेतकऱ्यांना यामध्ये सर्वात आधी प्राधान्य दिलं जात आहे. तसेच ज्यांच्याकडे पिवळं व केसरी रेशन
कार्ड आहे आणि ज्यांचं बँक खातं आधार कार्डशी लिंक आहे अशा शेतकऱ्यांना या योजनेचा थेट फायदा दिला जाणार आहे आणि हे वाटप संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एकदम होणार नाही, तर यासाठी कृषी विभागाने आणि IT टीमने अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने 15 जिल्ह्यांची निवड केली आहे आणि या 15 जिल्ह्यांची निवड 3 मुख्य विभागामध्ये विभागणी करण्यात आली असून बँकिंग प्रणालीवरती ताण येऊ नये म्हणून पैसे सोडताना 3 गट पाडण्यात आले आहेत। यामध्ये पहिला गट जो निवडण्यात आला आहे त्यामध्ये अशा जिल्ह्यांचा समावेश आहे जिथे 30% जास्त पावसाची तूट नोंदवली गेली आहे। अशा भागातील अल्पभूधारक शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्यामध्ये सामावून घेतले जात आहे, तर दुसऱ्या गटामध्ये नगदी पिकांचा आणि खतांचा खर्च असलेला पट्टा असणार आहे। खरीप हंगामामध्ये जिथे बियाणे आणि खतांचा खर्च इतर भागापेक्षा 15% जास्त आहे अशा जिल्ह्यांना यामध्ये समाविष्ट करण्यात आले, तर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ही मदत पोहोचवताना जो तिसरा गट निवडण्यात आलाय त्यामध्ये भौगोलिकदृष्ट्या दुर्गम भाग आणि आदिवासी पट्टा अशा जिल्ह्यांची निवड करण्यात आली आहे। शेतकरी बांधवांनो, मंत्रालयातील IT विभागातून हजारो कोटी रुपयाचा निधी एकाच वेळी ट्रान्सफर केला जातो तेव्हा बँकांचे सर्व्हर जाम होण्याची दाट शक्यता असते, म्हणून सरकारने अत्यंत हुशारीने दुपारचं सत्र आणि रात्रीचं सत्र अशा 2 टप्प्यांमध्ये बँकिंग प्रक्रिया सुरू ठेवण्याचे आदेश दिले आहेत। खाजगी बँकांचे सर्व्हर जलद गतीने काम करत असल्यामुळे खाजगी बँकांमध्ये खाते असणाऱ्या शेतकऱ्यांना सर्वात आधी मेसेज येतील, तर ग्रामीण भागातील सरकारी आणि जिल्हा मध्यवर्ती बँकांच्या सर्व्हरवर लोड असल्यामुळे रात्री उशिरापर्यंत पैसे जमा झाल्याचा मेसेज येऊ शकतो। शेतकरी बांधवांनो, कृषी अधिकाऱ्यांच्या पडताळणीनंतर यादी जाहीर झाली आहे आणि शेतकऱ्यांच्या नावापुढे ग्रीन सिग्नल देण्यात येत असल्यामुळे 20,000 रुपयाचा लाभ वितरित करत असताना पात्रता यादीनुसार शेतकऱ्यांना DBTच्या माध्यमातून पैशाचा लाभ मिळणार आहे। शेतकरी बांधवांनो, सध्या जागतिक महागाईचा वेग वाढत आहे आणि संपूर्ण जगाच्याच अर्थव्यवस्थेवरती ताण आणला जात आहे आणि या जागतिक घडामोडीच्या पार्श्वभूमीवरती सरकारने थेट आपल्या देशातील शेती करणाऱ्या नागरिकांना दिलासा देण्यासाठी हा निर्णय घेतला। त्यामुळे आता सरकार विशेष लक्ष यामध्ये घालत आहे। शेतकरी बांधवांनो, युरिया आणि बियाणांच्या किमतीमध्ये तब्बल 30% वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे। एका बाजूला अवकाळी पाऊस तर कधी दुष्काळ, तर दुसऱ्या बाजूला वाढलेल्या महागाईचा डोंगर आणि अशा बिकट परिस्थितीमध्ये शेतकरी पूर्णपणे हवालदिल होतो। शेतकऱ्याची हीच तगमग पाहून नरेंद्र मोदी साहेबांनी 20,000 रुपये सोडण्याची घोषणा केली आहे आणि यामध्ये पहिल्या गटामध्ये अशा जिल्ह्यांचा समावेश करण्यात आलाय जिथे गेल्या 2 वर्षांमध्ये पाऊस 30% कमी पडला आणि ज्या भागावरती दुष्काळ व टंचाईचा सर्वात मोठ्या संकटाला शेतकऱ्यांना सामोरं जावं लागलं। दुपारच्या सत्रामध्ये DBTद्वारे पैसे सोडण्याचा निर्णय सरकार महाराष्ट्रातील धाराशिव जिल्ह्यामध्ये घेत आहे आणि धाराशिव जिल्ह्यातील अल्पभूधारक आणि सोयाबीन कापूस उत्पादक शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्यामध्ये प्राधान्य देण्यात आलं आहे। परभणी जिल्ह्यामध्ये दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून 20,000 रुपयाची रक्कम पाठवली जाणार आहे। वाशिममध्ये पावसाची मोठी तूट नोंदवली गेली आहे आणि ज्या शेतकऱ्यांच्या नावापुढे ग्रीन सिग्नल देण्यात आला आहे अशा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये निधी जमा होणार आहे। हिंगोली जिल्ह्यातील अतिशय गरजू शेतकऱ्यांच्या खात्यावर दुपारच्या सत्रामध्ये पैसे वितरणाची प्रक्रिया सुरू होणार आहे। दुसऱ्या गटामध्ये ज्या जिल्ह्यांमध्ये बँकिंग सिस्टीम अत्यंत वेगाने काम करत आहे अशा शेतकऱ्यांच्या जिल्ह्याचा समावेश करण्यात आला। यामध्ये अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये तालुका पातळीवरती लाभार्थी यादी जाहीर झाली असून पैसे जमा केले जातील। सातारा जिल्ह्यामध्ये 20,000चा निधी शेतकऱ्यांसाठी आर्थिक आधार ठरेल। बीड जिल्ह्यातील नैसर्गिक आपत्तीचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर ही मदत पोहोचवली जाईल। सोलापूरमधील शेतकऱ्यांची खाते त्यांच्या बँक खात्याशी लिंक असलेल्या शेतकऱ्यांना दुपार आणि संध्याकाळ अशा दोन्ही सत्रामध्ये पैशाचा लाभ देतील, तर तिसऱ्या गटामध्ये भौगोलिकदृष्ट्या दुर्गम, आदिवासी तसेच पावसाचा पॅटर्न अनिश्चित असलेल्या जिल्ह्यांचा समावेश करण्यात आला आहे। या जिल्ह्यांमध्ये बँकिंग सर्व्हरवर ताण येऊ नये म्हणून रात्रीच्या सत्रामध्ये देखील बँकिंग यंत्रणा सुरू ठेवण्याचे आदेश देण्यात आले, तर गोंदियामधील धान्य उत्पादक पट्ट्यामध्ये ग्रामीण भागामध्ये रात्री उशिरापर्यंत IT मंत्रालयाच्या मॉनिटरनुसार पैसे विभागणी केली जाणार आहे। यामध्ये ही प्रक्रिया चालू राहील आणि नंदुरबार जिल्ह्यामध्ये आदिवासी शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे सोडण्याचं काम होईल। धुळेमधील कृषी विभागाच्या आदेशानुसार शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होतील। यवतमाळमधील शेतकऱ्यांना 20,000 रुपयाची मदत मिळणार आहे। शेतकरी बांधवांनो, मंत्रालयातून जेव्हा एकाच वेळी हजारो कोटी रुपयाचा निधी ट्रान्सफर होणार आहे तेव्हा खासगी बँकांचे सर्व्हर हाय स्पीडने असल्यामुळे काही ठिकाणी 20 ते 25% रक्कम तातडीने जमा केली जाईल, तर ग्रामीण भागामध्ये क्षमतेनुसार 2 टप्प्यांमध्ये ही प्रक्रिया पार पडणार आहे।